सर्वांना नमस्कार. खूप छानसं जेवण झाल्यानंतर सुस्ती आली असेल, मात्र ती सुस्ती आपल्याला आपल्या कार्यानं पुढे घालवायची आहे. गेले 15 दिवस असतील. 15 आणि 16 नोव्हेंबरला अधिवेशन पार पडलं. अधिवेशन 2 दिवसाचं पार पडलं, मात्र त्या 2 दिवसाच्या पाठीमागं 2 महिन्यांची अथक परिश्रम त्या संपूर्ण टीमचं होतं. त्या टीम मध्ये आम्ही पंढरपूरची टीम नाममात्र होतो. एक घटना सांगावीशी वाटते. महाभारतातली घटना आहे. ती घटना होत असताना प्रभू रामचंद्राला श्रीलंकेमध्ये जात असताना, लंकेमध्ये जात असताना सेतू बांधायचा होता. रामायणामध्ये मुद्दाम म्हणलं मी, कारण जेवण झाल्यानंतर मला झोप लागते बघायचं होतं. सर्वजण जागे आहात. हे काय सरांकडून शिकावं. आणि तो सेतू बांधत असताना सर्वांनी त्याच्यामध्ये हातभार लावला. प्रभू रामचंद्राचा त्यामध्ये हातभार असेल, त्यांच्या नावानं तो सेतू बांधला. त्याच्यामध्ये खरुताई होती. त्या खरुताईनं त्याच्या तुचीमध्ये घेऊन तो सेतू बांधायला मदत झाली. आणि प्रभू रामचंद्राने तिच्या पाठीवर जो हात फिरवला, तो हाताची बोट म्हणजे त्या खरुताईच्या अंगावरती आणखी जे चट्टे दिसतात ते त्या पद्धतीने अशी आख्यायिका. विषय आख्यायिकेचं सोडून द्या. पत्रकारांचं अधिवेशन झालं. यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची राष्ट्रीय पातळीवरची टीम जी होती ती ज्या पद्धतीनं प्रभू रामाची वानर सेना होती, प्रमुख शिलेदार होते, त्या पद्धतीने ते सर्व राष्ट्रीय पातळीवरचे होते. आणि पंढरपूरची टीम म्हणून आम्ही सर्व तिथं खारीचा वाटा उचलला गेला. आणि त्या खारीच्या वाटेच्या भूमिकेने आम्ही आहोत. आमची संपूर्ण टीम सर नवीन आहे. खूप काही शिकायला या ठिकाणी टीमला मिळालं. सर्वजण जबाबदार आहेतच, मात्र भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागतं. आणि ते कर्तव्य पार पडत असताना आमच्या पंढरपूरची कार्तिकी एकादशीचा सोहळा होता. आणि त्यानंतरच पुन्हा आम्हाला सर्वांच्या निवडणुका आल्या. या सगळ्यामध्ये आम्हाला फार काही संघटनेसाठी ज्या पद्धतीने आमचा सन्मान झालाय, त्या सन्मानाच्या योग्यतेनं जे काही ताकदीनं द्यायला पाहिजे होतं तेवढं आम्हाला देता आलं नाही. ह्याची मनापासून आम्हाला, माझ्यासह मग सूरज कौलगे असतील, सूरज सरवदे असतील, या सर्वांना आम्हाला सर जाणीव आहे. वाटतं की जो सन्मान आपल्याला मिळतोय त्या सन्मानाला ताकदीनं जे काही द्यायला, योगदान द्यायला पाहिजे होतं ते सर आम्हाला देता आलं नाही. मात्र संघटनेची ताकद किती असू शकते आणि संघटना आपल्याला एका उंची पातळीवरती किती घेऊन जाऊ शकते, आणि स्वतःची ताकद जर काय ओळखायची असेल तर संघटनेमध्ये तुम्ही यावं. आणि संघटनेमध्ये झोकून दिल्यानंतर जो काय सन्मान मिळतोय, खरं तर संदीप सर मला व्यक्तिशा खजील वाटतंय. खरंच मी तो शूर सरदार आहे का, आणि तो शूर सरदाराचा सन्मान घ्यायला मी पात्र आहे का. स्वतःला अंतर्मुख होऊन विचार करायला गेलं तर आपलं या सगळ्यामध्ये योगदान काय आहे. आपले योगदान काय नसताना आपल्याला एवढा सन्मान का म्हणून दिला जातोय, तर फक्त माणूस म्हणून आपल्याला जगायचं आहे आणि हे सगळं पुढे घेऊन जायला एक ताकद द्यायची आहे. एवढाच संदीप काळे सर आणि व्हॉइस ऑफ मीडियाचा इंटेन्शन आहे. बालाजी वगैरे फार काही मोठं नाही, सूरज कौलगे फार मोठं नाही, सूरज सरवदे फार काही मोठं नाही. संदीप काळे काय ताकद आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासह व्हॉइस ऑफ मीडियाला माहिती आहे. परंतु सातत्यानं सर सांगतात की पंढरपूरचं अधिवेशन या टीमनं पार पाडलं, हे अधिवेशन सगळं केलं. सर आम्हाला काही वेळा खजील वाटतं की आम्हाला नाममात्र तुम्ही फक्त असं योगदान देतात, परंतु तुमचं जे मोटिवेशन आहे हे निश्चितपणानं पुढचं अधिवेशन पार पाडायला किंबहुना हे संघटना म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये रुजवायला आमचा निश्चितपणानं हातभार असेल. इथून पुढे जे द्यायचं होतं ते सुद्धा आम्ही 100% दिलंच, पण त्याही पेक्षा खूप ताकदीनं पुढची काही जबाबदारी आहे ती ताकदीनं जबाबदारी आम्ही निश्चितपणाने देऊ. संघटनेनं अधिवेशन सर्वांच्या सहकार्यानं पार पाडलं. प्रत्येकानं जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही पार पाडले असं म्हणणार नाही. त्याला बापू सर असतील, वैशाली मॅडम असतील, दिव्या मॅडम असतील, हे सर्वजण साक्षीदार आहेत. परंतु इथून पुढची भूमिका आहे ती निश्चितपणे आम्ही पार पाडू. कारण दिल्यापेक्षा आपण काहीतरी देऊ शकतो किंवा काही करू शकतो याचं समाधान जे आहे ते समाधान आपल्याला निश्चितपणे भविष्यात मिळणार आहे. कारण संघटनेने इतका मान दिला, सन्मान दिला. शेवटी प्रश्न एवढाच उत्तर राहतो की आपण संघटनेला काय दिलं. तर या काय दिल्याचं जे प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह आम्ही सर्वजण पुसून काढून पुढच्या वेळेला संघटनेनं आम्हाला काय दिल्यापेक्षा सोलापूरच्या टीमनं संघटनेला काय दिलं हे सांगण्यासाठी
संदीप काळे सरांना निश्चितपणे आम्ही संधी देऊ, वाव देऊ एवढंच आश्वस्त करतो. संघटनेतलं नियोजन असेल, संघटनेमधील एकमेकांवरती जो काही विश्वास ठेवायचा आहे, विश्वास काय असावा याचं उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर संदीप काळे सरांच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक संघटनेच्या व्यक्तीवरती आपण शिकायला मिळतं की संघटनेवरती विश्वास किती असावा. तो संघटनेतला विश्वास शिकायला मिळाला, सहकार्याची भावना मिळाली आणि एखादी गोष्ट आपल्याला किती प्रामाणिकपणाने पार पाडायची आहे, ती प्रामाणिकपणाने पार पाडायची गोष्ट या संघटनेमध्ये मिळाली. या सगळ्याची शिदोरी घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊयात आणि पुढचं जे काम आहे संघटनेचं आपण पार पाडूयात. पुढे जे एकदा अधिवेशन चांगलंच झालं, ते सरांनी आम्हाला पहिली मिटिंग त्यावेळेस सांगितलं होतं त्याचा रेशो हा 100 नाही 200 नाही तर सर तो 1000% होता. हे आम्ही अनुभवलंय. आजचा सुद्धा कार्यक्रमाचा रेशो त्याच पद्धतीने आहे. सरांना गुणगान केलेलं आवडत नाही, मात्र फक्त एवढं सांगेन, कोठून कोठे गेला तुम्ही, बिंदूचा सागर झालात तुम्ही, बिंदूचा सागर झालात तुम्ही. छोटेस पंढरपूरचं बिंदू असणार आमची संघटना आज राज्य पातळीवरती ह्या सागरामध्ये मिळते आहे. त्याचा निश्चितपणानं आम्हाला पंढरपूरकर म्हणून असेल, सोलापूरकर म्हणून असेल, आम्हाला निश्चितपणानं अभिमान आहे. संघटनेला खूप काही शिकायला मिळालं, असंच आणखी पुढे शिकू एवढेच या ठिकाणी आश्वस्त करतो. पुढेच एकदा व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व टीमचं आभार मानतो. धन्यवाद.